हॅलो गाईज, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आज नवीन व्हिडिओ ची सुरुवात आहे. तर आजचा चौथा मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे. आणि आता इथे मी सर्व देव वगैरे जे आहे ते स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि दिवा वगैरे पण लावून घेतलेला आहे. आणि आता उंबरठ्याची पूजेची तयारी करायची आहे मला. तर पहिले उंबरठ्याची पूजा करायची आहे, नंतर मग मी जे आपलं मार्गशीर्ष महिन्यातलं व्रत आहे त्याची पूजेची मांडणी करणार आहे. तर चला मग. सर्व मंदिर वगैरे सगळं साफ करून घेतलेलं आहे. आज देव पण मी घासून घेतलेले आहेत, स्वच्छ करून घेतलेले आहेत. आणि आता इथे पूजेची मांडणी करायची आहे. तर इथे मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे, गोमूत्र. तर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. आणि 2 दिवे तयार करून घेतलेले आहे, फुलं आणि अगरबत्ती, हळदी कुंकू. तर आता आपल्याला रांगोळी पण घ्यायची आहे. तर इथे मी आता लेपन लावून घेते आहे उंबरठ्याला. आणि आज गुरुवारही आहे, मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे, लक्ष्मीचा दिवस आहे, स्वामी समर्थांचा दिवस आहे. तर हळदीचं लेपन आणि रांगोळी काढून घेते आणि उंबरठ्याची पूजा करते. तर साध्या सिंपल पद्धतीने उंबरठ्याची पूजा राहते माझी. आणि इथे लेपन करून घेतलं, स्वस्तिक काढून घेते, कुंकवाचं हळदी कुंकू वाहून घेते. म्हणजे इथे स्टिकर मिळते तेच मी उंबरठ्याला लावलेले आहे. आणि आता इथे फुलं वगैरे वाहून घ्यायचे आहे. आपलं जेवढा उंबरठा सजवायचा असेल तेवढा आपण सजवू शकतो. तर आपलाच उंबरठा चांगला दिसतो, मनही प्रसन्न होते आणि पाहणाऱ्याची जी नजर म्हणा ती पण चांगली होते. तर अशा प्रकारे माझी साधी सिंपल उंबरठ्याची पूजा आहे. आणि आता मी थोडंसं रांगोळी काढून घेते, वेल आणि इथे दिवे लावून घेते दोन्ही. आणि दिवे लावल्यानंतर मग रांगोळी काढायची आहे. आणि मग आपली तुळशीची पूजा राहते. तर देवाची पूर्ण पूजेचं जे आहे ते मांडणी करून ठेवलेली आहे. म्हणजे देव वगैरे जे साफ करायचे होते ते केले, आपले जे वस्त्र आहे देवाचे ते पण बदललेले आहे. तर आता इथे छोटीशी रांगोळी काढून घेते. आणि आता इथे माझी जी उंबरठ्याची पूजा कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा. आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा. तर इथे मी रांगोळी काढून घेते. छोटीशी रांगोळी आहे. आणि आता इथे अगरबत्ती लावल्यानंतर मग स्वतः आपल्याला नमस्कार करायचे उंबरठ्याचा, की जी लक्ष्मी आपल्या घरामध्ये आली पाहिजे. आणि कशी वाटली तुम्हाला उंबरठ्याची पूजा, साधी सिंपल. आणि आता इथे मी रांगोळी काढून घेते. तर साधी पाना फुलांची रांगोळी आहे. जी वेळ जर असेल आणि घाईच्या याच्यामध्ये मग साधी सिंपल आपली रांगोळी दारामध्ये पाहिजे, तर ते साधी सिंपल रांगोळी काढून घेते. आणि तुळशीची पूजा पण करायची आहे. तर इथे अशा प्रकारे रांगोळी काढून घेते मी. तर तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. अशा प्रकारे माझी रांगोळी पण झालेली आहे, जवळपास होत आलेली आहे. आणि तिथे रांगोळी झाल्यानंतर मग मी देवाच्या जवळ आलेली आहे. देवाच्या जवळ आपली जी पूजेची मांडणी करायची आहे ते, कारण देवाची मांडणी मी आपल्या देवघरातली जी मांडणी आहे ती पूर्ण झालेली आहे, साफसफाई झालेली आहे. आणि आता इथे मी अष्टदळ कमळ काढून घेते आहे. साधी सिंपल राहते. कलशही बऱ्याच वेळा कलश कसा तयार करायचा ते पण मी दाखवलेलं आहे. आणि त्यामध्ये आपण काय काय टाकतो, भरपूर जण पैसा सुपारी वगैरे टाकतात. तर इथे मी दुर्वा फूल आणि हळद कुंकू, पैसे आणि सुपारी याचा कलश तयार करते. तर इथे अष्टदळ कमळ काढून घेतलेलं आहे, बघू शकता. आणि मग आपल्याला कलशाची तयारी करायची आहे. तर सगळं साहित्य आपल्या जवळ जर असलं तर पूजेची मांडणी पण व्यवस्थित केल्या जाते, नाही तर मग एक विसरल्या जाते, एक राहिल्या जाते. तर अशा प्रकारे तर इथे अष्टदळ कमळ काढून घेतलं, हळदी कुंकू वाहून घेतलं. आणि आता इथे आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे. आणि
लक्ष्मीची, तर त्याआधी आपल्याला पूजा सुरू करायच्या आधी रांगोळी खूप महत्त्वाची आहे. तर देवघरात रांगोळी किंवा आपण पूजा करतो किंवा व्रत करतो किंवा पूजेची मांडणी करतो, तर रांगोळीला सर्वात महत्त्व आहे. तर इथे साधी सिंपल स्वस्तिक 3 ते 3 आहे थेंबांची रांगोळी. तर तसं आपण नाव वगैरे लिहितो देवाचं आणि मग स्वस्तिक पण काढतो. तर स्वस्तिक म्हटलं आज आपण अशा प्रकारे काढू. तर इथे साधी सिंपल स्वस्तिकाची रांगोळी जी आहे ती, आणि मग आपण जे रोज नाव लिहितो देवाचं ते. तर अशा प्रकारे माझी छोटीशी रांगोळी आहे देवाजवळची स्वस्तिकाची. कशी वाटली तुम्हाला? तर तुम्ही आणखीनही याला सजवू शकता फुलांनी वगैरे. तर इथे गुलाबाच्या पाकळ्या ज्या आहेत त्याचा मी थोडासा वापर करणार आहे. व्रत म्हटलं तर पूजा म्हटलं तर थोडंसं फुलांचंही महत्त्व जास्त येते, आणि फुलं जर असले तर व्रतही खूप छान होते आणि पूजा पण छान होते. तर इथे मी कलशाला स्वस्तिक काढून घेतलं. 5 बोटं जे आहे ते टाकून घेतलेले आहे. फुलं आणि पैसा वगैरे दुर्वा वगैरे सर्व पहिले टाकून घेतलं, आणि 5 प्रकारच्या ज्या फुलांच्या डहाळ्या आहेत त्या आपल्याला ठेवायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर नारळ. तर नारळाला पण इथे स्वस्तिक काढायचं आहे. तर शेवटचं जे नारळ आहे ते आपण हे नारळ आहे ते फोडून आपण प्रसाद म्हणून पण सुद्धा खाऊ शकतो, जेव्हा आपण विसर्जन करतो तेव्हाची गोष्ट. आता हे जे नारळ आहे आणि इथे मी ठेवून घेतलं. देवांना पण मी इथं देवाचं पण प्रस्थान केलेलं आहे किंवा देवांचं पण पूजा केलेली आहे. आणि गणपतीला जे गणपतीच्या आवडीचं फूल आहे जास्वंदाचं ते, आणि देवीला लाल गुलाबाचं फूल, आणि जे कुबेर आहे त्यांना पण फूल वाहून घेतलं. कारण त्या आपल्या धनाची कमी धन आपल्या घरातलं गेलं पाहिजे, त्यांचं नियंत्रण राहते लक्ष्मीवरती. जे आपण पैसा जो खर्च करतो तर त्याची पण पूजा. तर इथे मी वेणी जी आहे देवीसाठी ते बनवत आहे. तर इथे गुलाबाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या, आणि आपले जे कुठल्याही प्रकारचं तुम्ही शेवंतीचा गजरा बनवू शकता. तिथं बनवून घेतला मी, आणि रांगोळी पण झालेली आहे. पूजेची मांडणी पण झाली. स्वामी समर्थांची पण पूजा झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि जो आपला मंत्र आहे देवीचा किंवा जे पट आहे तो आपल्याला कलशाला टेकवून ठेवायचा आहे. कारण पुस्तकामध्ये जे व्रताची माहिती सांगितलेली आहे, व्रत कशाप्रकारे पूजेची मांडणी कशाप्रकारे करायची आहे तशा प्रकारेच मी करत असते. तर जे हे फ्रेम बनवून घेतलेली आहे लक्ष्मीच्या जे पुस्तक आहे त्याची, आणि ते आपल्याला लावायचं आहे. आणि इथे गजरा जी वेणी आहे माझी ती पण खूप सुंदर दिसते आहे देवीला. तर इथे अशा प्रकारे माझी देवघरातली पूजा पण झालेली आहे. फूल पुष्प वगैरे सर्व अर्पण केलेलं आहे किंवा फूल वाहिलेलं आहे. आणि इथे तेला तुपाचा दिवा आणि दोन्ही पुस्तकं ठेवलेले आहेत, ज्याला आपण पोथी म्हणतो ती पण, कारण दोन्ही पण आपल्याला पठण करायचं आहे. आणि अशा प्रकारे पूजेची मांडणी झालेली आहे. आणि आता नैवेद्य संध्याकाळची वेळ आहे. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.